गाडीमुळे सकाळ सकाळ कामाचा एवढा मोठा खोळंबा होईना असं वाटलंच नाही. तर राम राम मंडळी, सकाळ सकाळ झालती आपली गाडी पंक्चर, तर तिला घेऊन जातो रोडला पंक्चर काढायला. तर या बायाला म्हणतो माझी गाडी उन्हात आहे, तिला ऊन काय सहन होत नाही. मग बायाला बोलवतो लवकर बाहेर आणि गाडीचं चेकअप करायला लावतो. तो बाया म्हणला लय मोठा खिळा घुसलाय. तर खिळा घुसलाय म्हणल्यावर बाया म्हणला मागच्या वेळेस सोनी इंजेक्शन देऊन तर काम होणार नाही, चांगलंच मोठं ऑपरेशन करावं लागेल. तर हत्यार घेऊन येतो बाहेर आणि काढतो खिळा. एवढं झालं मी जयला घेतो आणि बोलत बोलत डायरेक्ट जातो धनकवडीला. बाबाचे दर्शन घेऊन घराकडे निघलोच होतो, तर इतर रस्त्यामध्ये आपल्याला मस्त ट्रॅफिकचा सामना करावा लागला. ट्रॅफिकचा सामना करून वाकडला पोहोचतो आणि उन्हात आणायचा मस्त थंड ज्यूस पितो. थोडा आराम म्हणून मंदिरापाशी बसतो, तेवढ्यात तुमच्या वहिनीचा फोन येतो की चला दीदीला डब्बा द्यायचा आहे. एवढं झाल्यावर मस्त त्यांना घेऊन जातो बेकरीत, नानकेट घेतो आणि गाडी बसून डायरेक्ट बहिणीच्या हॉस्पिटलमध्ये जातो. रुद्रांशला म्हणतो लिफ्ट खाली बोलव. लिफ्ट आल्यानंतर लिफ्टचा 30 सेकंदाचा प्रवास करतो आणि डायरेक्ट बहिणी समोर जातो. बहीण रुद्रांशला बघून डायरेक्ट पळत येते, डबा घेते. बहिणीला बाय करून डायरेक्ट घरी जाऊन मस्त बसतो जेवायला, कारण की लागलेली ज्वाराची भूक.